ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीनचा मैं जिल्हाध्यक्ष फारूक भाई शाब्दी, इम्तियाज जलील साहेब, अनवर सादात साहेब, बॅरिस्टर असुद्दीन अवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली फिरदौसताई पटेल यांचा बोलणं झालेलं आहे, परंतु परेश सुद्धा झालेला असा सिद्ध ओपन करतो आणि 4 वाजता स्पष्ट चित्र तुमच्या समोर येईल सगळं. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली होती, काही कारणात सांगता येईल की काँग्रेसकडून तुम्ही एमआय मध्ये काय जाताय? साहेब, काँग्रेसमध्ये मी गेल्या 15 वर्षापासून काम करतो. तुम्ही बघितले परिस्थिती मागच्या लोकसभा विधानसभेमध्ये काय झाले, तर राहणीमान वागणूक या पद्धतीने देणे. फिरदौस पटेल निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये राहिले असतात. ज्या दिवशी तुम्हाला काँग्रेस कमिटीमध्ये तिने मुलाखतीसाठी येतो आणि त्यांनाच तुम्ही एकट्याला विचारतो तुम्ही निष्ठावंत आहे का, आणि स्टंट करू नका, तुम्ही काय स्पष्ट बोला तुम्ही, मग इतके दिवस थांबून तुमच्यावर फॉर्म भरण्यासाठी आलेच नसते ना तुम्ही. जर तुम्ही काँग्रेस सोडत असते तर आलेच नसते. और आमच्या सगळे फॅमिली, आमच्या वार्डाचे सगळे नागरिक ठरवले आहेत की फिरदौस पटेल एमआय मध्ये जाणार आहेत. काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, तुमची निष्ठा त्यांनी दाखवलेली आहे, त्यांनी फळ पण दिलं ना तुम्हाला उमेदवारी देऊन. उमेदवारी देऊन फळ काय उपयोग करतो आम्ही? 10 वर्षापासून आम्हाला निधी देत नाही, आम्हाला प्रभागात कामं होत नाही आमचे. और महिला अध्यक्ष देतो म्हणून दिले नाही तुम्ही त्यांना, वारंवार सतत तुम्ही त्यांना त्रास देता. मग करायचं का, निर्णय घ्यायचं काय? आम्हाला का अधिकार आहे, स्वतंत्र नाही का? केव्हाही तुम्ही दाबून ठेवायचं, त्यासाठी निर्णय घेतले नाही एमआय मध्ये जाणार आहे. बोलणं झालंय का, त्यांनी काही तुमचा समजावण्याचा प्रयत्न केलेत का? गेल्या 1.5 वर्षापासून ताईचं माझं बोलणं नाही आणि अजून तो बोललेलं सुद्धा नाही ताईला. म्हणजे नाराजी कुणाविरोधात आहे? प्रणिती शिंदेच्या विरोधात आहे का सुषमा शिंदेच्या विरोधात आहे, की समस्त काँग्रेसच्या विरोधात आहे? आणि फक्त खासदाराच्या विरोधात आहे, मी पार्टीच्या विरोधात नाही, काय नाही. त्यांचं बोलणं करणं, त्यामुळे आम्ही विरोधात त्यांचं.